नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग विषयातील महत्त्वपूर्ण मुद्दे पाहणार आहोत. ही मालिका बीकॉम सेकंड इयर व तसेच बीकॉम थर्ड इयर मधील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. बीकॉम सेकंड इयर च्या विद्यार्थ्यांना NEP च्या अंतर्गत ऑडिटिंग हा विषय या वर्षी आलेला आहे. तर बीकॉम थर्ड इयरला ऑलरेडी हा विषय ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग अँड ऑडिटिंग पेपर 2 मध्ये आपल्याला ऑडिटिंग हा विषय आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन, मीनिंग, डेफिनेशन, फीचर्स, स्कोप, बेनिफिट्स आणि लिमिटेशन्स याविषयी माहिती बघणार आहे. मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या विषयाला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, ऑडिटिंग म्हणजेच लेखापरीक्षण किंवा अंकेक्षण. लेखापरीक्षण, हिशोब तपासणी आणि अंकेक्षण हे तिन्ही शब्द एकमेकांना और आहेत. या तिन्हीचा अर्थ एकच होतो. लेखापरीक्षण, हिशोब तपासणी, अंकेक्षण हे शब्द इंग्रजी भाषेतील ऑडिट या शब्दासाठी मराठीमध्ये वापरले जाते. इंग्रजी भाषेतील ऑडिट या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील ऑडायर या शब्दापासून झाली आहे. लॅटिन भाषेतील ऑडायर हे शब्द या शब्दाचा अर्थ होतो ऐकून घेणे. तर मित्रांनो, बघा या ठिकाणी दोन महत्त्वाचे मुद्दे. ऑडिट हा जो शब्द आहे हा शब्द लॅटिन शब्दापासून आलेला आहे आणि या शब्दाचा अर्थ होतो ऐकून घेणे. बरोबर आहे. व्यवसाय चालवताना प्रत्येक संस्थेचे आर्थिक व्यवहार जसे की खरेदी, विक्री, खर्च, प्राप्ती, देणी, घेणी याची नोंद लेखामध्ये केली जाते. परंतु या नोंदी अचूक, सत्य आणि विश्वसनीय आहेत की नाही हे तपासण्यासाठी एका तज्ञ व्यक्तीची आवश्यकता असते आणि या तज्ञ व्यक्तीकडून तपासणी करण्याच्या क्रियेला आपण लेखापरीक्षण असं म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बघा मित्रांनो, लेखापरीक्षण म्हणजे व्यवसायातील सर्व आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र तपासणी करून त्यांची सत्यता पडताळणे. लेखापरीक्षण याचा अर्थ आपण बघूयात. लेखापरीक्षण म्हणजे व्यवसायातील खात्यांची, व्यवहारांची आणि दस्तऐवजांची स्वतंत्र, प्रामाणिक पद्धतीने तपासणी करून त्यांची सत्यता, अचूकता तपास करण्याची प्रक्रिया होय. बघा मित्रांनो, लेखापरीक्षण म्हणजे काय सांगतं आपल्याला की व्यवसायातील खात्यांची, व्यवहारांची आणि जी काही कागदपत्र आहेत या सर्व कागदपत्रांची स्वतंत्र व्यक्तीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे त्यांची सत्यता, अचूकता तपासणी करण्याची प्रक्रिया होय. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर लेखापरीक्षण म्हणजे खात्यामध्ये केलेल्या नोंदी खऱ्या आणि योग्य आहेत का नाही हे तपासणे आणि त्यावर आपले मत व्यक्त करणे होय. व्याख्या बघा मित्रांनो,
लेखापरीक्षण म्हणजे लेखावयामधील आकडेवारीची पडताळणी करणे आणि आर्थिक अहवालांची सत्यता विश्वसनीयता निश्चित करणे ही प्रक्रिया आहे. बघा मित्रांनो, या व्याख्याचा अर्थ आपण बघूयात. जे काही लेखावया आहेत, जे काही अकाउंटंट जो काही नोंद करून ठेवतो, त्या नोंदींच्या आकडेवारींची पडताळणी करण्याची प्रक्रिया म्हणजे लेखापरीक्षण किंवा अंकेक्षण होय. दुसरी व्याख्या बघा मित्रांनो, लेखापरीक्षण म्हणजे खात्यांची, नोंदींची आणि पुराव्यांची नियमित व पद्धतशीरपणे तपासणी करणे, ज्याद्वारे व्यवसायाची खरी व योग्य स्थिती समजते. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, खात्यांची, नोंदींची आणि पुराव्यांची. पुरावा म्हणजे काय, आपण जे काही व्यवहार करणार आहे, उदाहरणार्थ खरेदी केला असेल तर त्यासाठी काहीतरी वाउचर्स असतील, बिल असेल, रिसीट वाउचर असतील, पेमेंट वाउचर असतील, असे सर्व कागदपत्र तपासणी करणे, ह्या क्रियेला आपण म्हणतो लेखा परीक्षण किंवा अंकेक्षण. तिसरी एक व्याख्या बघा मित्रांनो, अंकेक्षण म्हणजे लेखा परीक्षणास पात्र असणाऱ्या एखाद्या स्वतंत्र व्यक्तीकडून जमा खर्चाची पुस्तके व त्या संबंधीचा कागदोपत्री पुरावा यांचे परीक्षण करणे व त्यावरून हिशोब पुस्तकात केलेल्या नोंदींची व आकड्यांची अचूकता तपासून घेणे. बघा मित्रांनो, एखाद्या स्वतंत्र व्यक्तीकडून म्हणजेच काय, तर अंकेक्षक हा कंपनीसाठी कंपल्सरी हा सी असतो, म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट हा अंकेक्षक म्हणून काम पाहत असतो. जमा खर्चाची पुस्तके व त्या संबंधीची सर्व कागदोपत्री पुरावा, आता वर सांगितल्याप्रमाणे रिसीट्स असतील, पेमेंट्स असतील, चेक्स असतील, डिमांड ड्राफ्ट्स असतील किंवा प्रॉमिसरी नोट असतील किंवा बिल पेशन्स असतील किंवा जे काही कागदपत्र आहेत, त्या कागदोपत्री पुराव्यांचं परीक्षण करण्याचं काम ह्या अंकेक्षकाचं असतं. तर अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना लेखापरीक्षणाचा अर्थ, त्याची व्याख्या समजली असं मी गृहीत धरतो. यानंतर लेखापरीक्षणाची काही वैशिष्ट्ये आता आपण बघूयात. बघा मित्रांनो, पहिला आहे व्यवसायातील हिशोब पुस्तकांचे पद्धतशीरपणे परीक्षण केले जाते. व्यवसायातील जे काही हिशोब पुस्तकं आहेत, त्या सर्व हिशोब पुस्तकांचं अगदी पद्धतशीर आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी परीक्षण केलं जातं. दुसरं वैशिष्ट्य आहे हिशोब पुस्तकांचे बौद्धिक व टीकात्मक परीक्षण केले जाते. एखादं बिल चुकीचं असेल तर त्यावर टीका केली जाते, एखाद्यामध्ये काही अफरातफर असेल तर त्यावर टीका केली जाते. तर अशा पद्धतीनं टीकात्मक परीक्षण देखील याच्यामध्ये केले जाते. त्यानंतर हिशोब तपासणीचे काम स्वतंत्र व पात्रता योग्य व्यक्ती किंवा व्यक्ती समूहामार्फत केले जाते. बघा, लेखापरीक्षणाचं काम हे कुणीही करू शकत नाहीये, त्यासाठी त्याला पात्र असणारी व्यक्ती आवश्यक असतो. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे पावत्या, व्यावसायिक माहिती व कागदपत्रावर आधारित हे कार्य चालते. अंतर्गत नियंत्रण आणि हिशोब पद्धतीचे टीकात्मक परीक्षण यामध्ये केले जाते. व्यावसायिक निवेदन, पावत्या, प्रमाणके, ज्याला आपण वाउचर असं म्हणतो, कागदोपत्री पुरावा यांच्या आधारे परीक्षण केले जाते. व्यावसायिक निवेदन व अहवालानुसार लेखापरीक्षणाचे समाधान होणे आवश्यक असते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे नोंदीच्या व कागदपत्रांच्या आधारे नोंदींची अचूकता तपासली जाते. जी काय नोंद केली गेली आहे त्या नोंदीची अचूकता तपासण्याचं काम ह्या लेखापरीक्षणाचं असतं. तर अशा पद्धतीनं लेखापरीक्षणाची वैशिष्ट्ये आता आपण पाहिली. यानंतर लेखापरीक्षणाची व्याप्ती, स्कोप ऑफ ऑडिटिंग. बघा मित्रांनो, पहिला आहे लेखा पुस्तके तपासणे. सर्व आर्थिक नोंदीची तपासणी करणे हे महत्त्वाचं काम लेखापरीक्षकाला करावं लागतं. जेवढे काही नोंदीची पुस्तकं आहेत
ते सर्व तपासणं गरजेचं आहे. प्रॉफिट लॉस अकाउंट असेल, जर्नल असतील, लेजर असतील, बॅलन्स शीट असेल, ट्रायल बॅलन्स असेल, असे सर्व लेखा पुस्तके तपासणीचं काम ह्या लेखापरीक्षणाचं असतं. त्यानंतर दुसरं आहे बघा मित्रांनो, दस्तऐवजांची पडताळणी म्हणजेच कागदोपत्रांची पडताळणी करणे, पुरावे बिल्स सत्यापित करणे, म्हणजे जे काही रिसीट असेल, पेमेंट असतील, पगार असतील, ज्याला आपण सॅलरी स्लिप असं म्हणतो, ते सत्य आहेत का नाही ह्याची पडताळणी लेखापरीक्षणाच्या माध्यमातून केली जाते. त्यानंतर अंतर्गत नियंत्रण तपासणे, नियंत्रण प्रणाली कार्यक्षम आहे का नाही ते पाहणे, फसवणूक व चुका शोधणे म्हणजेच गैरव्यवहार ओळखणे. बघा सगळ्यात महत्त्वाचं काम आहे लेखापरीक्षणाचं फसवणूक आणि चुका शोधून काढणं किंवा गैरव्यवहार होत असतील तर ते थांबवणं हे महत्त्वाचं काम ह्या लेखापरीक्षणाचं आहे. त्यानंतर संपत्ती आणि देणी तपासणे, जी काही असेट्स आणि लायबिलिटीज आहेत ते तपासणं हे लेखापरीक्षणाचं काम आहे. मालमत्ता व कर्ज यांची खात्री करणे, बॅलन्स शीटला जी काही मालमत्ता आहे, जी काही संपत्ती आहे ती तेवढ्याच व्हॅल्यूची आहे का याची खात्री यामार्फत केली जाते. किंवा समजा लोन असेल, अल्पकालीन कर्ज असतील किंवा दीर्घकालीन कर्ज असतील तर ते दाखवले असतील तर ते खऱ्याच पद्धतीने घेतले आहेत का याचा पुरावा देखील यामध्ये खात्री केली जाते. त्यानंतर कायदेशीर पालन करणे, संबंधित कायद्यांचे पालन झाले आहे का नाही हे सर्व यामध्ये बघितले जाते. त्यानंतर लेखा प्रणालीचे मूल्यांकन, लेखा पद्धतीची अचूकता तपासली जाते. डेबिट क्रेडिट असेल किंवा पर्सनल रिअल नॉमिनलचे काही रूल्स असतील तर त्या नियमाप्रमाणे त्याच्यामध्ये नोंद केली आहे का नाही याची तपासणी केली जाते. आर्थिक स्थितीचे मूल्यमापन केले जाते. संस्थेची खरी आर्थिक स्थिती जाणून घेणे, व्यवस्थापनाला सल्ला देणे, सुधारणा करणे असेल किंवा आणखी काही नवीन कामासाठी कार्यक्षमतेसाठी मार्गदर्शन करणे, ऑडिट अहवाल तयार करणे, निष्कर्ष व मत सादर करणे. तर अशा पद्धतीने हे लेखापरीक्षणाची व्याप्ती आता आपण पाहिली. यानंतर लेखापरीक्षणाचे काही फायदे आपण बघूयात. पहिला आहे, सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे, चुका आणि फसवणूक शोधता येतात. बघा मित्रांनो, व्यवसायातील जे काही चुका असतील, जे काय फसवणूक आहे, जे काय अफरातफर असतील ते आपल्याला लेखापरीक्षणाच्या माध्यमातून शोधता येतात. लेखापरीक्षक व्यवहाराची तपासणी करत असल्याने खात्यातील चुका, गहाळ असलेल्या नोंदी किंवा फसवणूक लवकरात लवकर आपल्याला समजून येते. उदाहरणार्थ काही चुकीचे बिल असतील, जास्त दाखवलेला खर्च असेल किंवा खोटे वाउचर तयार करून ते लावले असतील तर ते आपल्याला ह्या लेखापरीक्षणाच्या माध्यमातून शोधता येतात. तर हा एक सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा फायदा आहे, खात्यावरील विश्वास वाढतो. लेखापरीक्षणामुळे खात्यांची विश्वसनीयता वाढते. भागधारक, बँका, गुंतवणूकदार आणि सरकार या सर्वांना कंपनीच्या आकड्यावर विश्वास बसतो. एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या व्यवसायाला समजा कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी ऑडिट रिपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ऑडिट रिपोर्ट ठरवतो की एखाद्या कंपनीला, एखाद्या व्यवसायाला कर्ज द्यायचं की नाही. त्यामुळं कर्जामध्ये कर्ज छोटा असो वा मोठं, जर ऑडिट रिपोर्ट मध्ये कोणत्या प्रकारच्या त्रुटी नसतील तर आपल्याला कर्ज सहजरित्या मिळते. त्यामुळे बँकेची विश्वसनीयता वाढते, भागधारकांचा विश्वास वाढतो, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो. तर त्यासाठी हा एक महत्त्वाचा फायदा आहे. त्यानंतर व्यवस्थापनाला मदत होते. लेखापरीक्षक व्यवस्थापनाला त्रुटी दाखवून सुधारणा सुचवतो. बघा, जे काही चुका झाल्या असतील किंवा जे काही सुधारणा असतील त्या सुधारणा व्यवस्थापनाला अंकेक्षक सांगत असतो. यामुळे कामकाजातील कार्यक्षमता वाढते. उदाहरणार्थ बघा,
खर्च कमी करण्याच्या व नियंत्रणाच्या उपाययोजना सुचवता येतात. एखाद्या ठिकाणी समजा जास्त अनावश्यक खर्च झाला असेल तर लेखापरीक्षकाच्या माध्यमातून व्यवस्थापनाला अत्यंत मदत होते. त्यानंतर अंतर्गत नियंत्रण सुधारते. लेखापरीक्षकामुळे कामकाजाचे निरीक्षण केले जाते, त्यामुळे प्रत्येक कर्मचारी हा जबाबदार असतो, म्हणून फसवणूक होऊ नये याकडे सर्व लक्ष देतात किंवा फसवणूक निष्काळजीपणा थोडक्यात काय होतो, कमी होतो. त्यानंतर कर व कायदेशीर पालनास मदत होते. लेखापरीक्षण अहवालामुळे आयकर विभाग असेल, विक्री कर असेल, जीएसटी असेल इत्यादी कायदेशीर आवश्यकतांचे पालन सुलभ होते. म्हणजेच काय, कायदेशीर अडचणी आपल्याला टाळता येतात. त्यानंतर व्यवसायाची प्रतिष्ठा वाढते किंवा व्यवसायाची नावलौकिकता वाढते किंवा व्यवसायाची गुणवत्ता वाढते. ऑडिट केलेली खाती संस्थेच्या विश्वसनीयतेचं प्रतीक मानली जातात. गुंतवणूकदार व ग्राहकांचा काय होतो, विश्वास वाढतो, म्हणून व्यवसायाची आपोआप प्रतिष्ठा वाढते किंवा व्यवसायाचं नावलौकिक वाढते. त्यानंतर नफा तोट्याचे खरे चित्र दिसते. बघा मित्रांनो, लेखापरीक्षणाच्या माध्यमातून कंपनीचं नफा तोटा हे खरं आहे की खोटं आहे हे चित्र आपल्याला स्पष्ट होतो. लेखापरीक्षणाद्वारे तयार होणारी बॅलन्स शीट व नफा तोटा पत्रक संस्थेची खरी आर्थिक स्थिती दाखवत असतात. उदाहरणार्थ व्यवसायात नफा आहे की तोटा हे आपल्याला स्पष्ट यातून दिसून येतं. कर्ज मिळवणे सोपे होते. बँका आणि आर्थिक संस्था फक्त ऑडिट केलेल्या खात्यावरच कर्ज मंजूर करतात. बघा मित्रांनो, मगाशीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कर्ज घ्यायचं असेल तर ऑडिट रिपोर्ट हा अतिशय महत्वाचा आहे. ऑडिट असेल त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं गोंधळ नसेल, अफरातफर नसेल, चूक नसेल, तर अशा वेळी कोणत्याही बँका किंवा आर्थिक संस्था ह्या लवकरात लवकर त्यांना कर्ज उपलब्ध करून देतात. तर हा एक महत्वाचा फायदा आहे. त्यानंतर भागधारकांचे हित जपले जाते. मोठ्या कंपन्यांमध्ये मालक आणि व्यवस्थापक हे वेगळे असतात, कारण सगळे मालक हे कंपनीमध्ये रोज येत नसतात. भागधारकांच्या वतीनं काही प्रतिनिधी तिथे व्यवसाय चालवत असतात. त्यामुळं लेखापरीक्षणामुळे भागधारकांना कंपनी योग्यरित्या चालते याची खात्री मिळते. त्यानंतर अजून एक फायदा आहे, शेवटचं बघूयात. भविष्यातील नियोजनास मदत होते. लेखापरीक्षणाच्या माध्यमातून किंवा लेखापरीक्षणाच्या अहवालातून संस्थेच्या ताकद व कमकुवत बाजू समजतात. त्यावर आधारित भविष्याची कोणतीही योजना आपल्याला करता येते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी लेखापरीक्षणाची फायदे आता आपण बघितली. यानंतर लेखापरीक्षणाच्या काही मर्यादा आहेत ते आपण आता पाहूयात. पहिला आहे मानवी चूक. बघा मित्रांनो, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, त्यामुळे मानवाकडून काही चुका होऊ शकतात किंवा नजर चुकीने काही गोष्टी राहून जातात. बघा, लेखापाल, कर्मचारी किंवा ऑडिटर यांच्या चुकीमुळे त्रुटी राहू शकतात. गणना करणे, नोंद किंवा पोस्टिंग करताना चुका होणे शक्य असते. त्यानंतर काही वेळेस फसवणूक लपवली जाऊ शकते. जर व्यवस्थापनाने किंवा कर्मचाऱ्यांनी ठरवून फसवणूक केली असेल तर ते ओळखणे खूप कठीण जाते. काही वेळा फसवणूक पुराव्यांची जाणीवपूर्वक ती लपवली जातात, त्यामुळं अशा वेळी फसवणूक शोधता येत नाही. तर हा एक त्याचं मर्यादा आहे, तोटा आहे. पुढे आहे नमुना पद्धत. ऑडिटर सर्व व्यवहार तपासू शकत नाही, फक्त नमुना सॅम्पलच्या आधारावर व्यवहार तपासले जातात. त्यामुळे काही चुका लक्षात येत नाहीत. बघा मित्रांनो, संपूर्ण व्यवहार आपल्याला वेळ कमी असल्यामुळं अंकेक्षक तपासू शकत नाहीये. ज्या पद्धतीनं आपण स्वयंपाक करत असताना
भात शिजलाय का नाही हे बघण्यासाठी त्यातील फक्त आपण एक दोन दाणे फक्त चमच्याने घेऊन बघतो. तशाच पद्धतीनं इथं देखील ऑडिटचे सर्व व्यवहार न बघता त्यातील काही सॅम्पल नमुना म्हणून ऑडिटर बघत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त चुका लक्षात येत नाहीत, हा एक तोटा आहे. त्यानंतर वेळेची मर्यादा. ऑडिटसाठी मर्यादित वेळ मिळतो. वेळेअभावी ऑडिटर किंवा अंकेक्षक सर्व कागदपत्र दस्तऐवज हा नीट तपासू शकत नाही, हा एक तोटा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर व्यवस्थापनावर अवलंबून ऑडिटरला अनेक माहिती व्यवस्थापनाकडून मिळत असते. जर व्यवस्थापन चुकीची किंवा अपूर्ण माहिती देत असेल तर ऑडिट रिपोर्टवर परिणाम होतो, तर हा एक तोटा आहे. त्यानंतर अंदाजावर अवलंबून बघा, काही नोंदी जसे की डिप्रिशिएशन, प्रोव्हिजन इत्यादी गोष्टी अंदाजावर आधारित असतात. हे अंदाज नेहमी अचूक असतील असं होत नाही. काही वेळेस समजा आपण काही प्रोव्हिजन म्हणून रक्कम ठेवली असेल, भविष्यात ते पूर्ण होतीलच असं सांगता येणार नाही, किंवा डिप्रिशिएशन अचूक असेल असं सांगता येत नाहीये. त्यामुळं हा एक तोटा आहे. तांत्रिक ज्ञानाची मर्यादा. काही उद्योगामध्ये विशेष तांत्रिक ज्ञान आवश्यक असते. ऑडिटरकडे त्या क्षेत्राचे सखोल ज्ञान नसल्यामुळे तिथं चुका होऊ शकतात, हा एक तोटा आहे. त्यानंतर गोपनीय व्यवहार. काही व्यवहार गोपनीय ठेवले जातात व ऑडिटरला त्यांची माहिती दिली जात नाही. त्यामुळे ऑडिट रिपोर्ट पूर्णपणे विश्वसनीय राहत नाही, हा एक तोटा आहे. त्यानंतर कायद्याच्या मर्यादा. काही कायदेशीर बंधने किंवा गोपनीयता नियमामुळे ऑडिटरला सर्व कागदपत्रे पाहता येत नाहीत, हा एक मर्यादा आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मतावर आधारित निष्कर्ष. ऑडिट रिपोर्ट हा ऑडिटरच्या व्यावसायिक मतावर आधारित असतो. हे मत वेगवेगळ्या ऑडिटरनुसार तो बदलू शकतो. त्यामुळं हा एक फायदा आहे, हा एक तोटा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग म्हणजेच अंकेक्षण या विषयाचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, उद्देश, अंकेक्षणाचे फायदे आणि अंकेक्षणाचे काही मर्यादा याविषयी माहिती बघितली. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त वाणिज्य विभागातील मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग आज आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.